अन्न औषध प्रशासनातील औषध निरीक्षक गट ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतलाय। 22 मार्च 2026च्या चाळणी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्राथमिक चौकशीमध्ये एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचं आणि त्याचा लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालं। त्यामुळे आयोगाने ही भरती प्रक्रिया रद्द केलेली असून आता फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे। संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नसून फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही। फेरपरीक्षेची तारीख स्वतंत्र प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली जाईल। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। संध्याकाळी 4:30 वाजता ते लोटे औद्योगिक वसाहतीची पाहणी करणार असून लोटे परिसरातील उद्योग भवनमध्ये उद्योजकांशी संवाद साधणार आहेत। यावेळी उद्योजकांच्या अडचणी, विविध प्रश्न आणि मागण्या जाणून घेण्यात येणार आहेत। दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे उद्योग भवनमध्ये पत्रकार परिषद घेणार असून रत्नागिरीतील उद्योग क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवरती भूमिका मांडण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफनं खरेदी केलेला बफर स्टॉकमधील 840 टन कांदा दिल्लीला रवाना झालाय। लासलगाव रेल्वे स्थानकातून 21 बोगींच्या रॅकमधून हा कांदा दिल्लीला पाठवण्यात आला। बफर स्टॉकमधील कांदा दिल्लीला रवाना झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांद्याच्या दरावरती परिणाम होण्याची शक्यता आहे। यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयावरती शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। 2 वर्षांनंतर शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळत असताना पुन्हा दर कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे। बफर स्टॉकमधील कांदा देशांतर्गत बाजारामध्ये न आणता परदेशामध्ये निर्यात करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वर्ध्यात किसान सभेचे नेते अजित नवले यांनी नाफेडच्या कांदा धोरणावरती जोरदार टीका केली आहे। कांद्याला 2 रुपये मिळायला लागले की नाफेडचा कांदा बाजारात येतो, आयात होते आणि निर्यात बंदी लागते। याच शेतकऱ्यांचा मुर्दा पाडला जातो असा आरोप नवलेंनी केलाय। नाफेड शेतकऱ्यांना मातीत घालण्यासाठीच स्थापन केली आहे का असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला। कांदा न खाल्ल्यामुळे कोणी मरत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना दर मिळू द्या, हस्तक्षेप थांबवा अशी मागणी किसान सभेने केली। आमचा या संबंध नाफेडच्या प्रकरणालाच आमचा संशय आहे की ही नाफेड सबंधपणाने शेतकऱ्यांना मातीत घालण्यासाठीच स्थापन करण्यात आलेली आहे का असं म्हणायला वाव आहे। आता सरकारला आमचं म्हणणं आहे की हस्तक्षेप करणं थांबवा। शेतकऱ्यांना 2 रुपये मिळत असतील तर ते त्यांना मिळू द्या। कांदा न खाल्ल्यामुळे कोणी मेलं असं काही होत नाहीये। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणं हे नाफेडने आणि सरकारने थांबवा अशा प्रकारची किसान सभेची मागणी आहे। नाशिकच्या मालेगाव महापालिकेमध्ये टिपू सुलतानच्या फोटोवरून गदारोळ झाला होता। आता मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर दालनामध्ये पुन्हा एकदा लागलाय टिपू सुलतानचा फोटो। उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या नूतनीकरण केलेल्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लागलाय। दालनामध्ये महापुरुषांच्या फोटोसोबतच टिपू सुलतानचा फोटो पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आता मालेगावात पुन्हा वाद पेटू शकतो। यापूर्वी देखील यावरून वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं। जिस वक्त हमने मेयर साहबा ने और मैंने चार्ज लिया था उस वक्त अंडर कंस्ट्रक्शन थी, तो जो तस्वीर आप टिपू सुल्तान साहब की तस्वीर बोल रहे हैं वो लगाई गई थी और उस पर जो विवाद ये हुआ कि वो हटा दी गई, वो हटाई नहीं गई थी, अंडर कंस्ट्रक्शन थी। और वो होने के बाद जो हमारी बात थी कि हम दोबारा तस्वीर लगाएंगे वो हमने लगाई। पूरा हिंदुस्तान जो है वो संविधान पे चलता है। आज हिंदुस्तान का हर शहरी का यकीन जो है वो संविधान पे है। उस संविधान की बुक में इजाज़त है कि टिपू सुल्तान साहब की शहादत आज़ादी के लिए हुई, तो उसमें उनकी शहादत की कद्र करने के लिए उनका फ़ोटो लगाया गया। मालेगावच्या उपमहापौर आहेत, त्यांच्या दालनामध्ये पुन्हा एकदा टिपू सुलतानचा फोटो लावलाय। छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जोडीला टिपू सुलतानचा फोटो लावलाय। मागे काढला होता, परत वाद फुटला आणि पुन्हा एकदा त्यांनी फोटो लावलाय। मी तात्काळ माहिती घेईल आणि तसं जर त्यांनी केलेलं असेल तर त्यांना फोटो काढण्याच्या संदर्भात सूचना करेन। मुंबईतल्या माझगावचा मोरया गणपतीच्या आगमन मिरवणुकीमध्ये काल अंडी फेकण्याचा प्रकार घडला होता। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दानिश शेरखान याला अटक केली आहे। दानिश हा घरपोच अंडी पोहोचवण्याचं काम करतो आणि यावेळी तो डिलिव्हरी करण्यास जात होता। त्यावेळी त्याला आगमनाच्या वेळी होत असलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीचा त्रास झाला, म्हणून त्यानं हे कृत्य केल्याची माहिती सांगण्यात आली आहे। बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत पुन्हा एकदा वाद आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे। कंगना रनौतनं सध्या 3 जणांविरोधात वाद ओढवून घेतलाय। एका प्रसिद्ध दागिन्यांच्या ब्रँडसाठी केलेल्या जाहिरातीत
कृतीच्या पेहरावावरून कंगनानं तिला सोशल मीडियातून चांगलंच सुनावलंय. कंगनाच्या या पोस्टनंतर कृतीनं देखील तिला सडेतोड उत्तर दिलं. कंगनानं दुसरा पंगा घेतला तो तापसी पन्नूशी. यावेळी कंगनानं तापसीला थेट बी ग्रेड अभिनेत्री म्हटलं आणि हा वाद पेटला. तर तिसरा वाद ओढवून घेतलाय कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंविरोधात. दिपकेंच्या इंग्रजीवरून कंगनानं त्यांना लक्ष केलंय आणि त्यामुळे कायम चर्चेत असणारी कंगना पुन्हा चर्चेत आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री कीर्ती सेनॉनला एका जाहिरातीवरून ट्रोल केलं जातंय. यावरून भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगनानं देखील तिच्या विरोधात पोस्ट केली होती. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृतीला पाठिंबा दिलाय. राहुल गांधींनी कृतीची इन्स्टा स्टोरी पोस्ट करत त्यावरती रिप्लाय दिलाय. महिलांनी काय परिधान करायचं, काय करायचं, कुठे जायचं हा त्यांचा निर्णय असला पाहिजे. महिलांना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी ट्रोल करणं थांबवा अशी प्रतिक्रिया देत त्यांनी ही स्टोरी पोस्ट केली आहे. मंत्रालय आणि मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये प्रक्रिया न पाळता अनेक वर्षांपासून वर्षानुवर्ष बसलेल्या अधिकाऱ्यांना मूळ विभागामध्ये परत जावं लागणार आहे. एबीपी माझानं या संदर्भातलं वृत्त दाखवल्यानंतर सामान्य प्रशासन विभागानं आदेश जारी केलेत. उसनवारी, प्रतिनियुक्ती किंवा केवळ तोंडी आदेशावरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या या तात्काळ रद्द करण्यात येणार आहेत. अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ कार्यालयामध्ये परत पाठवण्याची कार्यवाही 10 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आहेत. तसंच मूळ कार्यालयामध्ये हजर झाल्याचा अहवाल संबंधित कार्यालय प्रमुखांनी 15 सप्टेंबर पर्यंत सादर करायचा आहे. या आदेशाचं पालन न झाल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचं वेतन बंद करण्यात येणार आहे. त्याबरोबरच मुख्य सचिवांच्या कार्यालयानं 20 सप्टेंबर पर्यंत अशा प्रकरणांचा अहवाल द्यायचा आहे. प्रजा फाउंडेशनचा मुंबईतील आमदारांच्या कामगिरी संदर्भातील वार्षिक अहवाल जाहीर झालाय. अधिवेशनामध्ये आमदारांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या आणि गुणवत्तेमध्ये घट झाल्याचा दावा अहवालामधून करण्यात आलाय. हिवाळी अधिवेशन 2024 ते पावसाळी अधिवेशन 2025 दरम्यान आमदारांनी 2213 प्रश्न विचारले. 2009-10 मधील 7955 प्रश्नांच्या तुलनेमध्ये ही संख्या तब्बल 72% कमी आहे. अहवालामध्ये काँग्रेसचे आमदार अमीन पटेल, असलम शेख आणि ज्योती गायकवाड अव्वल ठरलेत, तर शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे शेवटच्या स्थानी आहेत. आदित्य ठाकरे 18व्या क्रमांकावरती आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच मंत्री आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा यांना अहवालामधून वगळण्यात आलंय. आनंद आहे, चांगलं आहे, पण आमचं रिपोर्ट कार्ड हा जनता ठरवत असते आणि जनता ठरवत राहील. याच रिपोर्ट कार्डमधून आमदार आणि मंत्री आशिष शेलार आणि राहुल नार्वेकर यांचं नावही नाही. मला वाटतं परत एकदा सांगेन मी की हे रिपोर्ट कार्ड येणं चांगलं आहे. आम्ही कुठचे प्रश्न विचारतो, क्वालिटी कोण ठरवतं प्रश्नांची वगैरे, ह्याच्यावर मला जायचं नाही. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ऑडिट ह्या संस्थांकडून आणि जनतेकडून हा सातत्याने आमचा झाला पाहिजे आणि प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय करताय ह्याच्यावर विचारले गेले पाहिजे. महायुतीतली धुसफूस आणि अंतर्गत वाद मिटवण्यासाठी अखेर मुख्यमंत्र्यांना पुढाकार घ्यावा लागलाय. काल समन्वय समितीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं. वारंवार सूचना देऊन देखील स्थानिक स्तरावरील धुसफूस सुरूच असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नेत्यांना कठोर सूचना दिल्या. रखडलेली महामंडळं आणि जिल्ह्यातील जिल्हा नियोजन निधीचा आढावाही त्यांनी घेतला. जिल्हा नियोजन निधीवरून जिथे वाद निर्माण होतील तिथे आयुक्तांमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. तरी देखील मतभेद न मिटल्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ते सोडवण्यात येतील. महामंडळांसाठी आणखी 1 ते 2 बैठका होण्याची शक्यता आहे. महायुतीनं महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला देखील निश्चित केलाय. तर पुढील 15 दिवसांमध्ये महामंडळ वाटपावरती शिक्कामोर्तब होईल. महायुतीतील समन्वय राखण्यासाठी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती बावनकुळेंनी दिली आहे. त्याचबरोबर स्थानिक स्तरावरती महायुतीमध्ये पूर्ण समन्वय राखण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. महायुतीतील कोणत्याही आमदार किंवा खासदारांना एकमेकांच्या नेत्यांवरती अथवा पक्षावरती सार्वजनिक टीका करू नये अशा कडक सूचना सर्वांना देण्यात आल्या. अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी बैठकीनंतर दिली आहे. अंतर्गत वादातनं जे काही महायुतीचं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वातावरण खराब करण्यात येतं, त्यामध्ये सर्वांनाच आज सूचना दिलेल्या आहेत की महायुतीमध्ये कोणतंही त्या ठिकाणी महायुतीबद्दल कोणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागणार नाही. महायुतीच्या नेत्याबद्दल चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी बाहेर चुकीचे वक्तव्य होणार नाही आणि महायुती ही या राज्यामध्ये अधिक मजबूत राहील. महायुती एकसंघ राहील. महायुतीमध्ये कुठलाही डॅमेज होणार नाही. याच्या सूचना सर्व आमदार खासदारांना आणि माननीय पालकमंत्र्यांना दिल्या आहेत. विपक्ष को बहुत जल्दबाजी हो गई है. ये कोई प्लेटफॉर्म होता है क्या नेतृत्व बदलने का? और नेतृत्व बदलने का क्या सवाल है
किस लिए चाहिए? महाराष्ट्र की जनता ने इतना बड़ा मैंडेट दिया है और देवेंद्र फडणवीस जैसा मजबूत सीएम है, तो क्यों ऐसी बातें करना? अपोजिशन को डर लग रहा है कि देवेंद्र जी जब तक रहेंगे तब तक हमारा दुकान नहीं चलने वाला, इसलिए ऐसी बातें फैलाते हैं। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये महामंडळ वाटपावरून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसनं 32 महामंडळांची मागणी केलेली असून पुढील बैठकीमध्ये आमदारांच्या संख्येनुसार आकडा निश्चित होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत ज्या महामंडळांचे अध्यक्ष मंत्री असतील तिथे घटक पक्षाचे 2 उपाध्यक्ष नेमण्याचा निर्णय झालाय। सध्या सांस्कृतिक महामंडळाचे अध्यक्ष मंत्री आशिष शेलार तर एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आहेत। लवकरच 650 सदस्यांची नेमणूक होणार आहे। मुंबईतल्या मुंबादेवी परिसरातील भाजप नगरसेवक आकाश राज पुरोहित यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर दिलाय। मुंबईत उत्सव काळामध्ये झगमगाट दिसला पाहिजे अशी मागणी नगरसेवक आकाश पुरोहित यांनी स्थापत्य समितीच्या बैठकीमध्ये केली आहे। राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांसह परदेशी पाहुणे येतात, त्यावेळी 2 दिवसांसाठी मुंबईमध्ये करोडो रुपयांचा खर्च होतो, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं। त्यामुळे उत्सव काळामध्ये मुंबईकरांसाठी खर्च करा, नाहीतर मुंबईकर आम्हाला प्रश्न विचारतील, असं आकाश पुरोहित यांनी म्हटलंय। मुंबईतील रस्ते, दुभाजक आणि फुटपाथला देखील उत्सव काळामध्ये रंगरंगोटी करण्याची पुरोहित यांनी मागणी केली आहे। या गोष्टी झाल्या नाहीत तर आकाश पुरोहित यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिलाय। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मुंबईत ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली। वायबी चव्हाण सेंटरमध्ये असलेल्या या बैठकीला विजय वडेट्टीवार, खासदार प्रशांत पडोळे, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह विविध ओबीसी संघटना उपस्थित होत्या। केंद्राच्या दुसऱ्या टप्प्यातील जनगणनेमध्ये ओबीसींसाठी वेगळा कॉलम नसल्यामुळे नाराजी आहे। त्यामुळे एससी, एसटी प्रमाणे ओबीसींसाठी देखील स्वतंत्र कॉलम द्यावा ही प्रमुख मागणी या नेत्यांची आहे। दरम्यान या बैठकीनंतर सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरमध्ये संभाजीनगरमध्ये ओबीसींचा भव्य मेळावा घेण्याचं ठरलेलं असून त्यानंतर दिल्लीच्या जंतर मंतरवरती देशव्यापी आंदोलन करण्यावरती चर्चा झाली आहे। राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। पेरणीनंतर पिकांची उगवण चांगली झाली असली तरी पावसाअभावी पिकं कोरडी पडून खराब होण्याचं संकट निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवरती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज नवी दिल्लीमध्ये भेट घेतली। राज्यातील पावसाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा विषय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर मांडणार असल्याची माहिती भरणेंनी दिली आहे। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आजपासून अमेरिका, कॅनडा आणि युके दौऱ्यावरती आहेत। अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं। 29 ऑगस्टला न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये युनिव्हर्सल ऑर्डिनन्स सेलिब्रेशन या कार्यक्रमामध्ये ते भाषण करणार आहेत। तर या कार्यक्रमाला 5000हून अधिक भारतीय अमेरिकन उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे। न्यूयॉर्कमधील खासगी कार्यक्रमानंतर भागवत कॅनडा आणि त्यानंतर युकेला जाण्याची शक्यता आहे। संघप्रमुख म्हणून त्यांचा हा पहिलाच कॅनडा दौरा असेल। दरम्यान अमेरिकेतील USCIRFनं त्यांच्या दौऱ्यावरती आक्षेप घेतलाय। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त स्थानिक संघटनांच्या नियंत्रणांवरून हा दौरा होण्याची माहिती सध्या देण्यात आली आहे। बीड जिल्ह्यामध्ये पडलेल्या कमी पावसामुळे अनेक ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय। आष्टी तालुक्यातील देवी गव्हाण इथं 2 ते 3 दिवस इतकाच चारा शिल्लक असल्याचं वास्तव समोर आलंय। यावेळी महिला शेतकऱ्याला चाऱ्याची व्यथा सांगताना अश्रू अनावर झालेत। जनावरांना खायला नसल्यानं आम्ही कसं खायचं, आम्हाला जनावरांकडे बघून रडायला येतंय, अशी व्यथा एका महिलांना मांडल्याचं दिसतंय। नांदेडच्या सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 3 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। चॉकलेटचं आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनाच अत्याचार केल्याची तक्रार पीडितेच्या आईनं केली आहे। घटनेनंतर अत्यवस्थ झालेल्या चिमुकलीला उपचारांसाठी नांदेडच्या एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। या प्रकरणी सोनखेड पोलिसांनी पोक्सोसह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केलेला असून आरोपी फरार आहे। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झालेली असून या घटनेमुळे सोनखेड परिसरामध्ये संतापाचं वातावरण आहे। नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकामध्ये प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांना देखील मोकाट कुत्र्यांची भीती सतावतेय। गेल्या 6 महिन्यांमध्ये तब्बल 15 जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा दावा एसटी प्रशासनानं केलाय। या मुद्द्यावरती एसटी महामंडळ आणि महापालिका प्रशासन आमने-सामने आलेले असून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। एसटीकडून 3 पत्र दिल्याचा दावा करण्यात आलेला असला तरी महापालिकेनं मात्र केवळ एकच पत्र मिळाल्याचं सांगितलंय। तसंच डॉग पथकानं कारवाई करून कुत्रे पकडल्याचा दावा देखील महापालिकेनं केलाय। स्थानकाभोवती संरक्षक भिंत उभारण्याची सूचना देखील पालिकेनं दिली आहे।
उच्च शिक्षण आणि पॉलिटेक्निक शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशभरातील 21 शिक्षकांची यावर्षीच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी 5 सप्टेंबरला म्हणजे शिक्षक दिनानिमित्त या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात येईल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे। मुंबई IITतील डॉक्टर विक्रम विशाल, सोलापूरच्या शासकीय पॉलिटेक्निकमधील डॉक्टर अमर ताकसांडे तर वर्ध्यातील JNMCचे डॉक्टर अमर ताकसांडे यांचा गौरव करण्यात येणार आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या शिक्षकांचं अभिनंदन करत कौतुक केलंय। शिक्षणाप्रती त्यांची निष्ठा आणि आपल्या तरुणांचं भविष्य घडवण्यातील त्यांचं योगदान कौतुकास्पद असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं। मराठी सक्तीविरोधात मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। सरकारच्या निर्णयावरती स्थगिती द्यावी अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे। मुंबईतील तब्बल 9.5 लाख रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याचा दावा याचिकेमधून करण्यात आलाय, तर या याचिकेवरती लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे। भुलेश्वर दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेनं मोठा निर्णय घेतलाय। मोठ्या गणेश मूर्तींसाठी सुरक्षेचं प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलंय। जड मूर्तींसाठी हा नवा नियम करण्यात आलाय। भुलेश्वरमध्ये गणेश मूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या अपघातानंतर आता 1 टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेश मूर्तींसाठी सुरक्षा प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यासोबतच मूर्तीची ऑर्डर दिल्याच्या वेळेपासून ते मूर्ती तयार होऊन मंडळामध्ये येईपर्यंतची संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे। जड मूर्तीच्या आगमनादरम्यान अपघाताचा धोका कमी करण्यासाठी त्यांच्यावरती विशेष देखरेखही ठेवली जाणार आहे। बीडमधील न्यायालयामध्ये काल सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली। कालच्या सुनावणीमध्ये आरोपींच्या वकिलांना देण्यात आलेल्या पेनड्राईव्हच्या कॉपीमध्ये काही तांत्रिक अडचण असल्याचं सांगत त्यांची क्लोन कॉपी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तर दुसरीकडे सरकारी पक्षाकडून हा खटला पुढे जावा याकरता साक्षीदारांना न्यायालयीन समन्स बजावण्यात यावा असा अर्ज न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलाय। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माहिती दिली आहे। चंद्रपूरच्या राजुरा शहरातील न्यायालयासमोरील मुख्य मार्गावरती सोमवारी गोळीबाराची घटना घडली आहे। पापा जाधव या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। गोळीबारानंतर आरोपी लगेच घटनास्थळावरून फरार झाले, मात्र दोन्ही आरोपींनी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये येत आत्मसमर्पण केलंय। आज मृत पापा जाधवच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यावरती दगडफेक केली आहे। मृत पापा जाधव याची आज अंत्ययात्रा निघाली, तर अंत्ययात्रेमध्ये मयत पापा जाधव याच्या समर्थकांनी चौकामध्ये रास्ता रोको करत आरोपींना आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली। पोलिसांच्या संघर्षानंतर जमावानं पोलिसांवरती दगडफेक देखील केली आहे। 2 गटातील जुन्या वैमनस्यामधून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय। राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटील यांचं व्हॉट्सअप हॅक झालं। पाटील यांच्या मोबाईल नंबरवरून अनेकांना आर्थिक मदत करण्याचे मेसेज गेलेत। काही लोकांनी पाटील यांना या मेसेजबद्दल कल्पना दिल्यानंतर हा प्रकार समोर आला। माझ्या नंबरवरून येणाऱ्या मेसेजकडे दुर्लक्ष करा असं आवाहन पाटील यांनी केले आहे। बुलढाण्याच्या मेहकरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या गावी ही घटना घडली आहे। ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या 50 मीटर अंतरावरती एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाली। महिला वेदनांनी तडफडत असताना शेजारी योगेश चौभाणे यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये धाव घेऊन स्टाफ नर्सला मदतीसाठी विनंती केली, मात्र डॉक्टर नाही, मी एकटी आहे असं सांगत नर्सनं घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप आहे। नाईट ड्युटीवरती डॉक्टरच नसल्याचा देखील आरोप होतोय। अखेर खासगी रुग्णालयाच्या नर्सच्या मदतीनं रस्त्यावरच प्रसूती करण्यात आली। मानवी दृष्टिकोनातून मदत करणं अपेक्षित असताना नियमांचा हवाला दिल्यामुळे संताप व्यक्त होतोय। बेरोजगारीच्या मुद्द्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झालाय। 27 ऑगस्टला पक्षाच्या वतीनं बेरोजगार हक्क एल्गार राज्यव्यापी तिरंगा मोटारसायकल मोर्चा काढण्यात येणार आहे। राज्यातील सर्व जिल्हे आणि विभागांमध्ये हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला जाणार आहे। शासकीय रिक्त पदांची तातडीनं भरती, MIDC मध्ये स्थानिकांना रोजगार, पेपरफुटी रोखणं, आरक्षणाचा अनुशेष भरणं, पोलीस भरती वेळेत करणं या प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत। मुंबईमध्ये सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे तर विविध विभागांमध्ये पक्षाचे प्रमुख नेते मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत।